ये देखो, हे पहा, ह्या आंटींनी आम्हा तिघींना पण छान अशी कॉफी करून दिली. आत्ताच्या या काळामध्ये खरंच म्हणजे कुणी कोणासाठी एवढं करत नाही. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या माणसासाठी एवढं करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हॅट्स ऑफ यांच्या खरंच मनाला. म्हणजे असं मन सगळ्यांचं असायला हवं. मध्यंतरी एक मी छानसा व्हिडिओ टाकला होता पहा, त्याच्यावरून मला असं वाटलं होतं की माणूस कशी ना कुठंतरी हे झाली आहे. पण आता माझा विश्वास खरं बसला आहे की कुठंतरी माणुसकी ही आपल्यामध्ये जिवंत आहे कुठेतरी. असं म्हणतात ना, देव कोणत्याही रूपामध्ये धावून येतो. तर खरंच ह्या आमच्यासाठी, आम्ही तिघींसाठी खरंच देवाच्या रूपामध्ये ह्या धावून आल्यात. खरंच आंटी तुमचं खूप खूप मनापासून खरंच आभार करते. कारण आणि आता ह्या त्यांच्या शेतातले वाटाणा सोलतात. ते पहा, हे पहा, वाटाणा सोलतात आहे. म्हणजे आता त्यांचे आभार मी कोणत्या शब्दात व्यक्त करू हेच मला समजत नाहीये. तर चला, हा इथे ह्यांची छोटी छोटी मुलं आहेत. हे पहा, ये देख ना, ये देखो, हे पहा, ही छोटी मुलगी. हे पहा, ही मुलगी आहे त्यांची. आणि ही छोटी मुलगी आहे, ही मला म्हणाली दीदी इथे येऊन बसा म्हणून. म्हणजे तिच्या आईने सांगितलं तिला की नाही का त्यांना इथे येऊन बसायला सांगा. ती दीदी आली छोटी मुलगीने म्हटलं दीदी तुम्ही इथे चेअरवरती बसा म्हणून. ॲक्च्युली कसं त्यांना ना कॅमेऱ्यासमोर फेस करायला असं थोडंसं हे होतं आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच कुठेतरी नाही का अशी माणुसकी खरंच जिवंत आहे. म्हणजे आम्ही तर त्यांच्या ओळखीचं सुद्धा नाही आहे. नुसतं रस्त्याने आम्ही जाताना असं परेशान दिसलो, खूप हे दिसलं, खूप असं काळजीत दिसलो, टेन्शनमध्ये दिसलो. लगेच धावून आल्या पाहत्या. कुठंतरी आहे खरंच. मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी म्हणलं चला तुमच्यासोबत ही गोष्ट मी शेअर करावी. आता काय प्रॉब्लेम झाला काय नाही हे घरी आल्यावरती, म्हणजे मी घरी पोचल्यानंतर, ही ट्रिप संपल्यानंतर तुम्हाला सांगेन नक्की काय प्रॉब्लेम झाला होता ते. कारण आत्ता नाही सांगत, कारण आत्ता जर सांगितलं तर काळजीत पडते. त्याच्यामुळे आत्ता काहीच सांगणार नाही. मी ही ट्रिप संपल्याच्या नंतर सांगेन की इस्लामपूर रोडवरती काय ॲक्च्युली आम्हाला प्रॉब्लेम आला तो आणि कशा पद्धतीने ह्यांनी आम्हाला हेल्प केली ते. हा एवढाच छोटासा व्हिडिओ मला बनवायचा होता, तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर चला, आता इथे आम्ही बसलेलो आहोत. आता गाडी कधी रिपेअर होती कधी व्यवस्थित होती माहिती नाही. गाडी नीट व्यवस्थित झाली की आम्ही इथून वाराणसीच्या ट्रिपला निघणार, वाराणसीच्या प्रवासाला निघणार आहोत. तर चला, इथेच मी व्हिडिओ हा एंड करते.